गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचं पाहायला मिळतंय। अशातच मुंबऱ्यात फळ विक्रेते आणि मराठी तरुण यांच्यात मराठी बोलण्यावरून झालेल्या वादानं स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे। मराठी बोलण्यावरून झालेल्या वादानंतर जमावानं मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली। या सगळ्या प्रकारावरून मनसे आक्रमक झाली असून ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मारहाण करणाऱ्यांना इशारा दिलाय। यासोबतच अविनाश जाधव यांनी आता भोगकर्माची फळं असंही म्हटलंय। मुंब्रा इथे एका मराठी तरुणानं फळ विक्रेत्याशी मराठीत बोलण्याची मागणी केल्यानं हा प्रकार घडला। ही मागणी विक्रेते आणि तरुण यांच्यात वादाचं कारण ठरली। वादावादी दरम्यान हे प्रकरण चांगलंच तापलं आणि उपस्थित जमावानं हस्तक्षेप केला। त्यानंतर या मराठी तरुणाला मुंब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। तिथे त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली। या दरम्यान जमावानं तरुणाला धमकावत माफी मागायला लावली। या घटनेचा व्हिडिओ काढून तो व्हायरल देखील करण्यात आला। या प्रकरणावरून नव्या वादाला तोंड फुटलं। मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। मराठी बोलणं गुन्हा ठरलाय, मराठीसाठी माफी मागावी लागते, तेही महाराष्ट्रात। हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील। याचसाठी महाराष्ट्राला राजसाहेब हवे होते, आता भोगाकर्माची फळं, असं अविनाश जाधव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय। मराठी माणसाच्या बाबतीत आता अपमानास्पद गोष्टी घडायला लागल्यात। या लोकांची इतकी हिंमत होते कशी की हे व्हिडिओ रेकॉर्ड करून मराठी बोलणार नाहीत असं सांगतात आणि तो व्हिडिओ व्हायरल करतात। जर असंच घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व विकोपाला होईल। सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या सगळ्यांमध्ये हिंमत वाढली आहे। भविष्यात मराठी माणसांवरील हल्ले वाढतील कारण त्यांच्या हिमती वाढायला लागल्यात। यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर भविष्यात मराठी माणसाला चौकाचौकात मारलं जाईल। त्यामुळे माझी मराठी माणसांना विनंती आहे की सर्वांनी एकत्र या, असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलंय।